नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्मा पोथीतील तिसरा अध्याय हा एका अद्भुत रहस्याने भरलेला आहे, जिथे एका उपेक्षित महिन्याचे नशीब बदलणारे असते। हा अध्याय वाचताना किंवा ऐकताना अंगावर शहारे येतात। वैकुंठाबाहेरचा कुड प्रवास। दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की भगवान विष्णू त्या रडणाऱ्या मलमासाचा हात धरून त्याला एका अशा ठिकाणी घेऊन निघाले आहेत जिथे सामान्य मानवाचा काय पण देवाचाही प्रवेश कठीण आहे। हे ठिकाण म्हणजे गोलोक। विष्णू आणि तो महिना एका तेजस्वी ढगातून प्रवास करत होते। तो महिना अजूनही संशयक होता। विष्णू मला कुठे नेत आहेत? माझे दुःख खरंच संपेल का? या विचाराने त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती। गोलोकाचे विलोभनीय आणि रहस्यमय दृश्य। गोलोकात पाऊल ठेवताच त्या महिन्याला एक वेगळा सुगंध येऊ लागला। तिथे प्रत्येक झाड सोन्याचे आणि पाने हिऱ्यांची वाटत होती। तिथे पोहोचल्यावर त्याला समोर एक विशाल प्रकाश दिसला। त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण बसले होते। विष्णूने त्या उपेक्षित महिन्याला श्रीकृष्णाच्या समोर उभे केले। वैकुंठाधिपती विष्णू स्वतः एका सामान्य वाटणाऱ्या महिन्यासाठी श्रीकृष्णाकडे साकडं घालत होते। हे दृश्य अत्यंत हृदयस्पर्शी होते। श्रीकृष्णाचे ते रहस्यमय हास्य। भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत त्या महिन्याकडे पाहत होते, जणू त्यांना या महिन्याचे भविष्य आधीच माहीत होते। श्रीकृष्ण विष्णूंना म्हणाले, हे वैकुंठपती, तुम्ही याला माझ्याकडे का आणले आहे? ज्याला सर्व जग अशुद्ध म्हणते त्याला तुम्ही माझ्या दारात का उभे केले? हे ऐकताच त्या महिन्याचे काळीज धडधडले। त्याला वाटले की आता येथेही माझा अपमान होईल, पण हे श्रीकृष्णाचे एक रहस्यमय नाट्य होते। एक अद्भुत घोषणा। श्रीकृष्णाने विष्णूचा हात हातात घेतला आणि त्या महिन्याकडे पाहून एक अशी घोषणा केली जी ऐकून ब्रह्मांडातील सर्व ऋषी मुनी थक्क झाले। श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला जगाने नाकारले त्याला मी माझे सर्वस्व देतो। आजपासून हा महिना केवळ मलमास राहणार नाही, तर मी माझे स्वतःचे नाव पुरुषोत्तम याला अर्पण करत आहे। आतापासून हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल। अध्यायाचे रहस्य आणि संदेश। या अध्यायातील सर्वात मोठे रहस्य हे आहे की देव कधीही बाह्य स्वरूपावर किंवा लोकांच्या बोलण्यावर जात नाहीत। हृदयस्पर्शी भाग। विष्णूने त्या महिन्याप्रती असलेले प्रेम आणि श्रीकृष्णाने त्याला दिलेले नाव। जगातील सर्वात अशुद्ध मानली जाणारी गोष्ट ईश्वराच्या स्पर्शाने सर्वात पवित्र कशी होऊ शकते, हे या अध्यायाचे गूढ आहे। निष्कर्ष आपल्याला या अध्यायाचा असा सांगता येतो की तिसरा अध्याय आपल्याला सांगतो की जेव्हा आपण पूर्णतः हताश होतो आणि आपल्याला कोणीही वाली उरत नाही, तेव्हा प्रत्यक्ष पुरुषोत्तम परमेश्वर आपला हात धरतो। इति श्री अधिक मास महात्मे तृतीय अध्याय शुभम भवतु। तर पोथीचे अध्याय असे नीट रोजच्या रोज ऐकत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील अध्यायात काय घडणार आहे, श्रीकृष्णाने या महिन्याला कोणते विशेष वरदान दिले, हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची चौथ्या अध्यायाची वाट पहा। ही कथा आपल्याला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या। पुन्हा भेटूया नवीन कथेसह। तोपर्यंत धन्यवाद। नमस्कार। जय हिंद।